तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही उतरवणार आहे आमचा आंबा. तर हा आंबा आपल्याला उतरवायचा आहे, पाड लागून झालाय, ह्यांच्यासाठी थांबलो होतो. तर तुमच्यामुळे आंबा लय लेट झालाय उतरवायला खरं तर. स्पेशली आंबाच खायला आलोय. मग तुम्हाला आंबा खायलाच बोलवलंय ना. तर हा आंबा उतरायचा, आंबो तर सगळं निम्म तर गळून पडलीत पाडाचं, पण आता उतरवायला आज चालू करणार आहे. तर आंबा कसा उतरवणार आहे, काय आहे हे दाखवणार आहे तुम्हाला. तर एवढं सामान लागतंय आंबा उतरवायला. तर पहिलं तर हे हे आहे झेलणी म्हणते त्याला. तर असं उंचावरचा आंबा ह्यातनं असं वडून काढायला लागते. ते ह्याला ही दात असते, त्यात म्हणजे आंबा अडकतोय आणि ओढलं की ह्या पिशवीत आंबा पडतोय. तर ते पुढे दाखवणार आहे. त्याचबरोबर बादली एक लागणार आहे आपल्याला, त्याबरोबर दोरी लागणार. दोरीला आपण बादलीला दोरी बांधणार आणि वर जाऊन आपण आंबा ह्या बादलीत टाकणार आणि खालनच ती बादली खाली घेणार. ती पण कसं करणार आहे ते दाखवतात तुम्हाला. बरोबरच फडक एक आंबा पुसायला, कारण हे आंब्याला लय चीक आहे, कारण देशी आंबा आहे आणि आंब्याला चीक जास्त आहे. म्हणजे फडक्यान पुसलं की आंबा खराब वगैरे होत नाही, नाहीतर चिकानं आंबा खराब होतो या. आणि दोरी लागणार ते, आणि बकेट आंबा न्यायला घरी, बकेटातून भरून आंबा घरी नेणार. तर चिमणी पण बघा आंबा उतरवायला आल्या. ही चिमण्या, तू उतरणार आंबा? सांग, उतरणार का नाही? नाही उतरणार का? चिकुटतोय. आधीच पराक्रम करून ठेवलाय. आंबा उतरवायच्या आधीच चिक लावून घेतलाय चिमणीनं चेहऱ्याला. त्यामुळे चिमणीला आम्ही लांबच ठेवणार आहे. चिमणी फक्त आंबा बसून खाणार आहे. बादलीमध्ये वर घेऊया आणि खाली घेऊया हळूहळू, तिला बघूया आपण. तर कायच बघा, दाजी चढलीत वर आंबा काढायला. हाय करा दाजी. आंबे खायला या फुल आंबे जाम मजा यायला लागली तोडायला आंबे. याच्या आधी तोडलं होतं काय कधी? नाही, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे काय? शिस्तात काढा म्हणजे झालं. आणि चिमणीचं बघा इथं आंबा खायचा चाललाय. गायस, तुम्ही पण या आंबा खायला. हिला तर जाम आवडतीत आंबा बघा. कालच्या नुसतं आंबावर ताव मारायला. बघा, ती म्हणायला आंबा दाखवतेस. तर चला, आम्ही पण आंबा काढून घेतो. मी पण चढतो वर आणि तुम्हाला दाखवतो आणि किस्त आंबा निघतात काय ते. काय हे झाड आहे, येल्लो येल्लो पाणी सगळं झालं त्याचे. झाडच वाळायला लागले त्याच्याने. यायले का पकडायला आंबा काढायला? तुम्हाला नाही, तुम्ही प्रो आहे आंबे काढण्यात, काढा तुम्ही. चिकटून घेऊ नका म्हणजे झालं. भरली का बादली? भरला आता. अरे पडला आंबा, पाडू नका ना, बाद होत. मी चढले ना, 10 मिनिटांमध्ये आंबा उतरून रिकामे होते. मी चढली ना, चिमणी माझ्या माग माग येईल. नाही, चिमणी दाखवते उलट कुठं आंबा आहे काय. मस्त आंबे आंबे. तिकडे चिमणी चालले आंबा खायचं आजी सोबत. इकडे चाललंय उतरायचं काम. अजून आंघोळ केलेली नाही आम्ही, काय नाही, पारुशेच आहोत. सकाळ सकाळी आंबा उतरायचं काम चाललंय. चिकानं परत खराब होतंय म्हणून आधीच हे करायचं. पप्पा आंबे, बॅक कॅमेरा. लाईट इफेक्ट असा का पडायला? बाबा आंबे, आंबेच आंबे या खायला. हे खालचे तोडायला मस्त आहेत, वरचे जरा अवघड जातात. हे हाताने पण तोडू शकतो आपण पटपट पटपट. तरी हे झाड सोपं आहे उतरवायला. काय काय झाडले ह्याला ढापे आहेत ना मोठ्या मोठ्या, आरामशीर होते. जर चेहऱ्यावर पडला चिमणीला उतला चिक, आयुष्यभराचा डाग राहतो. खरंच काय? मग काय तर आता तिला तिचा थोडा उठला. बाबा, तिने आंब्याचा उठवलाय म्हणजे किती ही असेल बघ. तिला काय नाही, पिकलेला उठलाय म्हणून काय वाटणार. हा, कच्च्या आंब्याचा लय उठतो. ती बसलीत ना काल आंबे घेऊन, तिला आंबाच खाय पाहिजे. ती आई मला आंबा खायला द्यायला, तर तिने मला बोलायला आईला नको देऊ म्हणून हात ओढून घ्यायला आईचा. आई मला बोलली कुई आहे खाऊन टाक, तर तिने ओढून खायला ती कुई सुद्धा.
कोई सुद्धा माझ्या नशिबात दे ना गेली. असली पोरगी डेंजर आहे. तुम्ही चारा ना खाते हा मम्मा तुम्ही चारा तिला माझा विश्वास नाही. घे बनवते आंबा पकड हा जरा चारा तिला. हो ये खाऊ खाऊ इकडे बघ. तुमच्या पण एक खा की तिला किडच वाटते ते. तिला कुणावरच विश्वास नाही. नाही खात. ये चला सेल्फी. थडकना थट खाली पकडा दोरी घासल हाताला. हो ग मामा. काय शीक नुकतंच शीक. लय चिक आहे ह्या आंब्याला. ते पिकलेले आहेत खूप. चिमणी कुणा चप्पल घेतलंय. चेंज होते. हो मला हसते. कुणा चप्पल घातलंय तू चिमणे. मम्माची बोल. म्हण मम्माची. उडी मार बघू. उडी मार. ओय. पडशील. उडी मारायला बघायला. तर गायचा आंबा उतरून तर आता झालेला आहे. म्हणजे थोडाच उतरलाय. म्हणजे कसं विकायला वगैरे येतोय. आणि सगळी गेली ती नावा दोघांनाच लावलंय पुसायला. तर आम्ही पुसत बसलोय बघा काय. आणि ही उतरून गेली गुल झाली. तर एवढं आयडं पुसलं होतं. आता हे राहिल्याला पुसायचं. आणि आता पिकवताना एक सेपरेट व्हिडिओ बनवीन तुम्हाला कसं पिकवायचं काय ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी. तर चला मग आणि काय काय होतं आता बघूया. तर आंबा बघा किती आहे भारी लागली ती. तर यावर्षी मोठं आंबा लागलीत नाही. दरवर्षी छोटं छोटं लागते त्याला. कमी लागल्यामुळं मोठं लागले ती. एक 10-20% उतरला असतील तरी आंबा अजून शिल्लक आहेत बरंच. भरपूर आहेत वर अजून. हा 10-20% झाला असते. 20-30% झालं असते. पाडानच पडलं भरपूर. चलो एकदम उतरलं की कसं मात्र होऊन जातंय. पिक विकायला पण न्यायचं होत नाही ना. आणि असं मोठ्या व्यापाऱ्याला वगैरे काय आम्ही घालत नाही. दिवशी आपलं घरचं आहेत म्हणल्यावर कसं विकतो ते पण शेअर करतो तुमच्या बरोबर आम्ही. चला तर चला मग आता पुसून घेतो. एवढं चटचट बघतो यांचं काय चाललंय. मम्मी तर कुठं गुल्लाय सकाळपासून काय माहिती. आलेलीच नाही. मम्मी निघाल्या लग्नाला. तर चला मग आता काय. तर आमच्या सगळ्यांची झालेले झोप. आणि आता चिमणीत चाललाय 4 वाजताचा नाश्ता. चिमणी काय खायलेस तू. काय खाल्ली. काय खायली. आकर. सांगता येत नाही त्यामुळे डायरेक्ट दाखवायचं का. काय खायले. ओट्सची खिचडी. मला ओट्स आवडतात मामा. सगळ्यात फेवरेट डिश. रोज तीच खायचं का नाही. डाळ भात नको खायचा. डाळ भात अडकायलंय आजकाल है ना मामा. मी खाऊ का. मी खाऊ मला एक. चिमणी मला नको म्हण. तुला चंपकलाल कोणी बनवलं. तुला चंपू कोणी बनवलं सांग बोल. चंपू केलाय चिमणीचा आज पप्पानी चिमणीच्या. टकली दिसायली. गप्पे म्हणा मामा. हा हत म्हणा हत. बोल ना काहीतरी बोला मॅडम. काहीतरी बोला हो. विचार करायला. कसला विचार करायला एवढा. तुला कशाचा विचार पडतो की. पप्पाकडे बघू बघू टेन्शन यायला तुला. काय झालं मम्मा. पप्पा घ्यायलीत मसाज. हेड मसाज. बायकोची बोलणी खाऊ खाऊ डोकं दुखायला वाटतं. 5 दिवसात. सासरवाडी करच्यांची बोलली खाऊन. कसं वाटतंय. असं नाही तेल लावेन मग करा ना. असं कशाला मग हवा. झोप मी. तुम्ही सगळी झोपून उठला. मला झोप नाही. काम कुठं करायला. तुला झोपू नको म्हणलं का आम्ही. झोपू नको का. मला उद्याची कामं होती. स्वतः सगळे पसारला आणून मी माझी कामं उरकून घेतली तेवढ्यात. आमच्या मॅडम झोपल्या त्यामुळे. मॅडम पण जाम झोपले आज खरं. अर्ध्या तासाच्या वर झोपत नाही पण आज
हवा लागायला हवा झाड. झाडात अजून उठली नसती तिनं इकडे तिकडे बघायला लागले उठून. तिला तहान लागली म्हणल्यावरच उठली. हा, पाणी पाहिजे असते तिला सारखं. हो ना मम्मा? ओक चिमणी इकडे बघ. हा गप्प ना मामाला खाऊ दे मला पाणी दे हो. पाणी द्या. इशारा बरं कळते तिला पाणी आहे. मग पाणी आहे म्हणजे प्यायचं कळतंय, खायचं तिला कळतंय, पाणी बोलायचं कळतंय, कळना गेले. बोलायचं पण कळतंय. तुमच्यामुळे तिने वेगळी कोणती तर भाषा शिकली. कुठली शिकलीस? चायनीज भाषा बोलतात ती. औषध ह्याव ह्याव. नाही नाही औषध ही धर धर लवकर मम्मा थोडा बघू आलं. heavy. तर चॅलेंज व्हिडिओ शूट करायचं चाललंय रेंट साठी. बघा काय काय एवढा जुगाड तर लाईफ मध्ये कधी केला नसेल. रेंज येत नाही मोबाईलला. नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे, त्यासाठी एवढं कष्ट घ्यायला लागतंय उन्हात आणाचं ते पण. आता व्हिडिओ शूट करणार आहे आम्ही, त्याच्यासाठी सेटअप चालू. गेलं? गेला ना. मग वरती रेंज येणार नाही बघू. हे काय फुल आले हे बघा, हे पहिलं जुगाड, ते दुसरं जुगाड. फायदे पकडा. गहू आणि चिमणी चाललंय तिसरं. जादू बघ आमचा जादू. अय जादू. बाबाजी की पोटली. पोटली फोडेल ते आपटून घ्या तिच्याकडं. मम्मा ती 14,000ची पोटली आहे रे इकडं. मजाक नाही येते. चला आता चिमणीला पण घ्यायचं काय. रॉंग आन्सर ओनली. मम्मीकडे पोचवलं असतं तर बरोबरीने करून चिमणी कशी करणार एम 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 एम. मग येऊ दे की. ए चिमणे काय चाललंय नाचायला सॉंग वर. कॉपीराईट येईल का. ओय चिमणा, टाकीतच उडी मारा त्यापेक्षा, टपात बसण्यापेक्षा. हे आंब खायला बोलव पब्लिकला. या आंबे खायला गोड गोड. चिमणा बसल्या पाण्यात, म्हस पाण्यात बसल्या. मस्त आहे का रे. नाही ना माझा बदक आहे, बदक पांढरा बदक. राजहंस. हम्म. ओय तिथे खाली एका ठिकाणी टाक. टाकीत बुडूया कैला. चालेल, काय होणार. तर काय चला, आजचा हा आंबा उतरण्याचा ब्लॉग हा इथंच एंड करतो. आंबा पिकत वगैरे घातलीत, खरं त्या रूममध्ये खूप अंधार असल्यामुळे काय तुम्हाला शेअर केलेलं नाही. तर पुढच्या वेळेस मी नक्की शेअर करीन की आंबा कसं पिकवलं, काय पिकवतो आम्ही ते. अजून पण आंबा उतरायचं आहेत, भरपूर झाडं शिल्लक आहेत. तर आजच्यासाठी एवढाच ब्लॉग करतो. ब्लॉग पण मोठा झाला असेल. तर असंच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आणि गावाकडची मजा मस्ती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट करा नक्की. आणि नवीन नवीन काय आयडिया असतील तुमच्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा, त्यावर आम्ही नक्की व्हिडिओ बनवू.